जय जगदंब. पालका सदा सुखी राहा. भगवती कृपेने आपण सगळे सुखात आणि समाधानात असालच हा मला विश्वास आहे. कारण आपण भगवंताची उपासना अत्यंत प्रेमाने आणि आदरभावपूर्वक करतात, त्याचा मला अभिमान आहे. आज निरोप द्यायचा असा की एक तत्त्व मी तुम्हाला समजून सांगतो सगळ्यांना. हे बघा, आपण चांगल्या घरात राहतो, चांगलं खातो पितो, चांगल्या ठिकाणी हिंडतो फिरतो, समाजामध्ये आपलं नाव आहे, 4 लोक आपल्याला मानतात, मान सन्मान देतात. तर ही सगळी जगदंबेची कृपा आहे. म्हणजे हे आपलं सौभाग्य आहे आणि हे सौभाग्य आईवडिलांच्या आशीर्वादाने, आपल्या मेहनतीने आणि भगवती कृपेने प्राप्त होतं. आणि या सौभाग्यामध्ये वृद्धी करण्यासाठी जे अहोभाग्य लागतं, ते अहोभाग्य म्हणजेच जगदंबेने आपल्याला दिलेली सेवा आहे. तर आपल्या सगळ्यांपुढे भगवतीने महाशिवरात्रीची उच्च कोटीची सेवा दिलेली आहे. ज्या ज्या बालकाला जी जी सेवा दिली आहे, ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार दिलेली आहे, त्या त्या बालकाने ती सेवा आनंदाने आपल्या कुलदेवीचं स्मरण करून परिपूर्णतेने पूर्ण करावी आणि महाशिवरात्री सोहळ्याला आनंदाने उभं राहून हा कार्यक्रम पार पाडून घ्यावा. कारण हा सोहळा हा स्वर्गीय सोहळा आहे. कारण शिवपार्वती विवाह पण होणार आहे. म्हणून आपल्या सौभाग्यामध्ये अभिवृद्धी करण्यासाठी, म्हणजे सौभाग्याला अहोभाग्य प्राप्त होण्यासाठी आणि अहोभाग्याला महदभाग्य प्राप्त होण्यासाठी, आपल्या सौभाग्याला अहोभाग्य प्राप्त होईल म्हणजे काय होईल की आपल्या घरातली लक्ष्मी चिरकाल स्थिर राहील, अखंड राहील. कामधंद्यामध्ये आपल्याला व्यवसायामध्ये भरभराट मिळेल आणि ह्या अहोभाग्याचं पुढे महदभाग्यात रूपांतरण होईल. म्हणजे की आपल्या सेवेचा कळस होईल जगदंबेच्या श्रीचरणी आणि आपली सेवा कबूल करून जगदंबा आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्रदान करेल. ही भगवतीची कृपा आहे. म्हणून आपलं सौभाग्य अहोभाग्यात बदलावं आणि अहोभाग्य महदभाग्यात बदलावं, यासाठी आपण सर्वांनी आपल्याला दिलेल्या अधिकारानुसार भगवतीची महाशिवरात्रीची ही सेवा आनंदाने पार पाडावी. हीच भगवती चरणी माझी तुमच्यासाठी अखंड विनंती राहील. तुमचं कल्याण होवो. सुखी रहा बाळा. जय अंबे.